पनवेलमध्ये गाडेश्वर धरण परिसरात 2 तरुणांचा मृत्यू झालाय। रविवारी ओढ्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय। ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे। माथेरान डोंगर रांगांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा जोर चांगलाच वाढलेला होता। काठीच्या सहाय्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्नही करण्यात आला, मात्र त्याला अपयश आले। एकाचा मृतदेह हाती लागलेला आहे, मात्र दुसरा तरुण अद्यापही बेपत्ता असल्याचीच माहिती आहे। पोलिसांचं सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे। पनवेलमधली ही घटना आहे। ओढ्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे। गाडेश्वर धरण परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे। या भागातल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना पाहायला मिळते आहे। साधारण 18:24 अशी ही वेळ आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे संध्याकाळी 6:30च्या सुमारास हे दोघे जण जे आहेत ते उतरलेले होते आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। ओढ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे। पनवेलमधल्या गाडेश्वर धरण परिसरामध्ये या दोघांचा मृत्यू झालाय। एकीकडे आपण बघतोय पाण्याला प्रचंड वेग आहे। कितीही पट्टीचे पोहणारे असले तरी सुद्धा पाण्याच्या प्रवाहात ते ओढले जातात, ढकलले जातात। हे सगळं माहिती असूनही वारंवार असं धाडस केलं जातं आणि त्याचा फटका अनेकदा बसतो। अधिक माहिती घेऊयात, राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, हे दोघं पोहणारे दिसतात पट्टीचे, संध्याकाळच्या सुमारास घडलेली घटना आहे, काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि काल रविवार होता, शनिवार रविवार असल्यामुळे बरेच पर्यटक जे आहेत पहिल्या रविवारी पावसाच्यामुळे काही ठिकाणी फिरायला गेलो। जसं पांडवकडा आहे आणि गाडेश्वर डॅम जो आहे हा फार फेमस आहे, म्हणजे थोडा पनवेल पासून 3 ते 4 किलोमीटर सलमान खानच्या त्या फार्म हाऊसपासून पुढे आहे। फार चांगला डॅम आहे, परंतु हे जे मुलं आहेत त्या ठिकाणी गेले होते। पोलीस, पनवेल ग्रामीण पोलीस असतील किंवा शहर पोलीस असतील, त्या लोकांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही पर्यटन ठिकाणी ज्या ठिकाणी धबधबे आहेत, पाणी असतात त्या ठिकाणी जाऊ नका। परंतु काही मुलं त्या ठिकाणी गेले आणि आपण पाहतो माथेरान डोंगराच्या पडलेल्या पावसाचं सगळं पाणी जे आहे ते सगळं पाणी त्या डॅम मध्ये येतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा वेग फार जास्त आहे। अचानक असलेल्या येणाऱ्या पाण्यामुळे हे वाहून गेलेले आहेत। पोलिसांचं सध्या जे आहे सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि पोलिसांकडून आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे की आपण जवळपास जरी कुठे मोठा डॅम असेल तरी त्या डॅम मध्ये जाऊ नका, तुम्हाला पोहता येत असेल तरी, कारण सतत पाऊस पडतो आणि सतत होणाऱ्या पावसामुळे अचानक पाण्याची पातळी वाढते आणि कुठूनही पाण्याचा लोड येऊ शकतो आणि त्या वाहत्या पाण्यामध्ये अगदी चांगला स्विमर जरी असेल तरी सुद्धा वाहून जाऊ शकतो सध्या। खरंय, आणि त्याचाच आपण परिणाम बघतोय। कितीही पट्टीचा पोहणारा असला तरीही पाण्याच्या प्रवाहात, म्हणजे अर्थातच निसर्गाच्या पुढे हे वाचणं हे अशक्य आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।